सोनं खातं तसं आपलं कर्म नावाचं एक अकाउंट भगवंताकडे आहे, त्या नियतीकडे आहे. आणि म्हणून साधं जगण्याचं सूत्र आम्ही नेहमी ऐकतो, तुम्ही जसं वागाल, जगाल, पेराल तसं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपण वेगळं केलं आणि वेगळंच भोगायला मिळालं असं होऊ शकत नाही. तुम्हाला आम्हाला सगळा संभ्रम एकच आहे. आजच्या काळातला काही लोक फार वाईट वागतात पण चांगले जीवन जगतात. काय अनुकूल काळ आहे या जन्मातला नाही, त्यांचा हा हिशोब भोगायला आलेला आहे. पाठीमागच्या कुठल्या तरी जन्मातलं प्रारब्ध अनुकूल असलेलं हे प्रारब्ध त्यांना भोगायला या जन्मात आलं. म्हणून त्यांचा आजचा काळ ते कसेही वागत असले तरी आजचा काळ त्यांना अनुकूल आहे. का? गत जन्मातलं प्रारब्ध त्यांचं चांगलं होतं म्हणून त्यांना हा काळ अनुकूल आहे. लक्षात. आणि मग या कर्माचा जर विचार, जसं एक उदाहरणच देत असतो आपण नेहमी, कणिक असायची जुन्या काळामध्ये साठवून ठेवलेली. कणिक धान्याची माहिती आहे सगळं. कणी आपण त्याला मोठं असायचं ते बांध केलेलं, त्यात धान्य साठवलं जायचं, कणिक म्हणतात ना. हा, त्या कणिकीमध्ये धान्य साठायचं. ते धान्य म्हणजे आपलं संचित आहे असं गृहीत धरा. संचित आहे. आपण दिवसभर म्हणजे 12 महिने शेतीत कष्ट करतो. कष्ट केल्यानंतर त्यातले धान्य त्या कणिकीमध्ये साठवतो. 12 महिने केलेलं कष्ट म्हणजे क्रियामान कर्म आहे. आज तुम्ही ऐकता आणि मी बोलतोय, हे क्रियामान कर्म आहे. या कर्माचा फळ स्वरूप जे काय ठेव आहे ती संचितात आपोआप जमा होत राहील. आपोआप जमा होते. काही तसले असतेच बघा, ते जुन्या काळात ते व्यवहार असायचे, आरडी सारखे, त्याला संचित शब्द वापरायचे. संचित ठेव. आरडी माहिती तुला सगळ्यांना, बाकीच फार अवघड नाही सांगत. तुम्ही सगळ्यांनी आपण 1000, 500, 200 आरड्या काढलेल्या असतात. शेट्टी महाराज ऐक ना सर, त्या आरडीला म्हणतात संचित ठेव. तसं संचित जो शब्द आहे तो तुम्ही नित्यनेमाने आम्ही जे कर्म करतो त्या सगळ्याचा हिशोब त्या संचितात जमा होतो. त्या ठेवलेल्या संचितातून जे आज उपलब्ध झालं भोगायला त्याला म्हणतात प्रारब्ध. आलं का लक्षामध्ये? त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि मग तुकोबारांनी लिहिलेलं आहे, प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाडे मान. ह्या सगळ्या आज जीवनात अनुभवायला येणाऱ्या गोष्टी गत प्रारब्धाच्या आहेत. कोणीच त्या प्रारब्धाचा हिशोबात बाधा आणू शकत नाही आणि यत्किंचितही त्यात गोष्ट गडबड करू शकत नाही. जे केलं त्याचा भोगावंच लागतं. तुकोबारांनी सुंदरच प्रमाण देऊन टाकलं. त्रिवितापाची झाली. मी आठवतो ते प्रमाण विठाला. जे जे केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईचे किती. आपल्या सगळ्यांना तो हिशोब. मग आपल्याला तोडायचा हा कर्माचा हिशोब तोडायचा आहे. आपल्याला सगळे कर्म संपवायचे. एवढ्याच अभंगाचं चिंतन होणार आहे चरणाचं आणि आपल्याला थांबावं लागणार आहे. वेळ संपत आलेला आहे. असो, फक्त कर्म कोणकोणती? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. आता असं सांगितलेलं आहे सूत्रशास्त्रांनी की संचित क्रिया कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. कोणतंच कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. नाश कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. आणि भोगण्यासाठी हा देह प्राप्त आहे. एक, या देहाने एक तर कर्म भोगायची वेळ असते आणि क्रियामान कर्म करण्याची वेळ असते. एक गोष्ट. आणि बाकीच्या ज्या जीवखानी आहेत ना त्या सगळ्या जीवखानी फक्त कर्म भोगतात. मनुष्याचा जर विचार केला तर मनुष्य जन्म कर्म भोगत असताना क्रियमान कर्म करतोय आणि बाकीचे जीव हे भोगवादी ते कर्म भोगण्यासाठी जन्माला आले. का? मनुष्य जन्मामध्ये नीट वागला नाही म्हणून बाकीचे जन्म कुत्र्या मांजराचे. जर मनुष्य माणसं जर नीट नाही वागले तर त्यांच्या मनात असलेल्या कर्माच्या भावनेप्रमाणे आणि त्यांनी केलेल्या कर्माप्रमाणे पुढची गती, पुढची स्थिती, पुढच्या जन्माला तुम्हाला मला जावं लागेल. म्हणून आपल्याला या जन्मात इतकं सजग जगणं आवश्यक आहे, इतकं जागरूक राहणं आवश्यक आहे की या जागरूकतेमुळे आम्हाला पुढच्या सगळ्या मरणाचा, पुढच्या सगळ्या जन्माचा, सगळ्या गोष्टीचा
निराश या जन्मामध्ये घडू